पोरो नमस्कार. शिक्षकांनो, भावी शिक्षकांनो, पहा, रविवार जुना काळ दुपारी 12 वाजता एक मालिका शक्ती शक्ती शक्तिमान. शक्तिमान त्याचं दुसरं रूप गंगाधर, त्याची लहर गीता आणि त्याच्यात गुंडा होता किल्विश. दुपारी 12 वाजता मालिका. ग्रामीण भागात कोणाच्या एखाद्या घरी टी व्ही असायची, ते थोडंफार श्रीमंत असायचं, नेमकं मालिका रंगात यायची आणि ते दलिंदर टी व्ही बंद करायचं. कोणतरी आंटीनं सरकवायचं, आल्या मुंग्या गेल्या मुंग्या. हा आपला जुना काळ. पण गंगाधरी शक्तिमान हे TET नावाची परीक्षा 28 तारखेला होणार होती. पेपर 1 पेपर 2 दोन्हीचाही कार्यक्रम ठोकला गेला आणि बिनाकामी शिक्षकांना TET का, कशासाठी, काहून ह्या प्रश्नाचं उत्तर कोणी दिलं नाही. आणि मग मंत्री महोदय साहेब म्हणतात की शिक्षकांमध्ये गुणवत्तावर निगत करण्यासाठी आम्ही TET घेत आहोत. बरोबर आहे, गुणवत्ता तुमच्यात नसली तरी चालते, मात्र शिक्षकात पाहिजे. पण शिक्षकाच्या मागं तांदूळ मोज, तांदळाचे दाणे मोज, माणसं मोज, मेलेले मोज, जिते मोज, पळून गेलेले मोज, पळून आलेले मोज, BLOच्या याद्या तयार कर, मतदार याद्या तयार कर, जनगणना मोज, तिथं भांडणं कर. त्याच्यानंतर गावात अलीकडे नवीन आणलं होतं भटके कुत्रे मोज. तो शिक्षक आहे, तो देश घडवण्यामध्ये फार मोठं महत्त्वाचं योगदान देतो. त्याच्यामागे एवढे कामं दिल्याच्यानंतर त्या शाळेमध्ये भौतिक सुविधा नाही, प्रत्येक शाळेतले पत्र गळायलेत, त्या बाजूला कुठं कंपाऊंड वॉल नाही, गावातले जनावरं तिथं बाजूला बांधल्या जातात आणि त्या शाळेमधल्या कुठल्याही भौतिक सुविधा नसताना एवढे कामं करून तुमची इच्छा त्यानं शिकवावं. आणि त्याच्यानंतर एक दलिंदर कुठला तरी आमदार हे यानं इथंच राहिलं पाहिजे, यानं अमकं केलं पाहिजे, त्यानं ढमकं केलं पाहिजे. तू या मतदारसंघात काय धतुरा केलं ते गेलं चुलीत आणि तू उठसूट कोणावर बोलणार? शिक्षकावर बोलणार. पण प्रॉब्लेम काय आहे की आमचा जो नेता शिक्षक मतदारसंघातून जातो, यानं पहिले तुला घोडे लावायचे काम आहे, पण त्याच्यात ते बी धमक लागल. तुम्ही दोघंच पाहिजे एकमेकाला बोलणारे, पण हे बिनाकामी आमच्या शिक्षकाच्या अंगलटी आले. असो विषय हा महत्त्वाचा आहे की TET शिक्षकांना गरजेची का? तर त्याचं कारण TET वर्षातून 2दा 72 कोटीचा धंदा. आता 10 वेळा TET द्या, 15 वेळा TET द्या आणि त्याच्यातून होणार काय? तर तुम्ही 70-72 कोटी जमा करणार, वर्षातून 2दा TET होणार, 6 ते 6.5 लाख पोरं TETचा फॉर्म भरणार, तुमच्याकडे जवळपास 150 कोटी जमा होणार. त्याच्यातून लाडक्या बहिणी योजनेचा करेक्ट कार्यक्रम तुम्ही करून टाकणार आणि पुन्हा सत्तेत येणार. आम्हाला तुमच्या सत्तेशी घेणं नाही, तुमच्या खुर्शीशी घेणं नाही, तुमच्या पदाशी घेणं नाही, पण आम्हाला कुठतरी न्याय भेटावा. 28 तारखेला ज्या पोरांनी BLOच्या याद्या तयार करून है ना, मतदार याद्या तयार करून, जनगणनेचं काम करून, शाळेत शिकून, शाळेची देखभाल करून, ज्यांना अभ्यास केला, लोकांच्या बॅचे शिकत घेतल्या, अनेक लोकांनी त्यांच्यासाठी प्रयत्न केले, अनेक लोकांचे मोठमोठे धंदे झाले, पण त्याच्यातून त्याच्या पत्राला आणखी निराशा आली. कारण तुम्हाला पेपर फोडून तो ऑनलाईन करायचा होता. कारण ऑनलाईन केल्याच्या नंतर 1000 रुपये पुन्हा तुम्हाला त्याच्यासाठी फाईन करता येईल. त्याच्यानंतर पेपर 2 साठी पुन्हा 1000 रुपये, प्रत्येक पोरग 2000 भरेल. त्याच्यातून ऑनलाईन परीक्षा म्हणल्यावर पुन्हाही सावळा गोंधळ. त्याच्यानंतर आणि माझं म्हणणं खरंच तुम्हाला ऑनलाईन परीक्षा करायची ना, तर 6 लाख कम्प्युटर एकाच राज्यात एकाच दिवशी पेपर घेण्याची तुमच्यात हिम्मत असेल ना, परीक्षा ऑनलाईन करा. उगा गंगाधरी शक्तिमान करून महाराष्ट्रातल्या पोराच्या आयुष्याला घोडे लावण्याचा प्रयत्न करू नका. याच्यामध्ये जर एखाद्या शिक्षकानं अरे माग उष्माघातानं 13-14 शिक्षकांनी अनेक बिमार पडले, 4-5 शिक्षक वारले, तुमच्या तोंडातून ब्र आलं नाही, तेव्हा शिक्षण मंत्र्याचं काम होतं, तेव्हा एखाद्या मंत्र्याचं काम होतं की त्या शिक्षकावर काय बेतली त्याबद्दल व्यक्त व्हायचं. पण साल्यानो तुम्हाला गोरगरिबाचं दुःख कळतंय कुठं? आम्ही बोललो तेव्हा तुमच्या सतरांजा उचलणारे आणि बापापेक्षा तुम्हाला मानणारे काही भिकारचोट आहेत, खालून कमेंट करतात. त्या भिकारचोटाची तेवढीच अवकात, पण त्यांनी एकदा शिक्षकाचे दुःखही पाहायचे. काय असते माहिती का, प्रत्येकाला बाकीचा संसार बरा वाटते, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यांचं काय जळतं ते पहा एकदा. आणि मग तुम्ही म्हणता की निवासस्थानी राहा. निवासस्थानी राहून काय करायचं? कुठल्या सुविधा आहेत गावात? गावात वीज बिलेचं काम आहे, तुम्ही आमदार होऊन काय धतुरा करता? गावात सांडपाण्याची व्यवस्था करणं तुमचं काम आहे, तुम्ही काय धतुरा केलं? कोणत्या गावाच्या शाळेची इमारत बरोबर ठेवली आहे का नाही? तुमच्या गावाला जाण्याचा रस्ता बरोबर नाही, तुम्ही काह्यावर गप्पा आणायले? म्हणजे दुखायले म्हशीचं इंजेक्शन वाघारीला हे काम आमदारांनी कोणत्याच करू नये. त्यांनी आपल्या मतदारसंघातल्या विकास योजनेवर बोलावं, रस्त्यावर बोलावं, नाल्यावर बोलावं, सांडपाण्यावर बोलावं, विजेच्या समस्येवर बोलावं, आरोग्यासंबंधित बोलावं. आणि शाळेवर बोलायचं असेल तर वर्गणी करून पहिले 5-10 लाख प्रत्येक शाळेला द्यावा. ज्या शाळेत तू मतदान करायला चला असं बोट टाकायला त्या शाळेचे पत्र बरोबर आणि तुला शिक्षकावर बोलायचा अधिकार नाही. विषय राहिली गोष्ट की या TET मध्ये पेपर फोडण्याचं एकमेव कारण होतं की ही परीक्षा जाणून बुजून यांना ऑनलाईन करायची होती. कळलं काय? हे त्याचं परिपत्रक. आता या TETला मुहूर्तमेढ रावल्या जाणार सप्टेंबर महिन्यामध्ये. आणखी 3 महिने कोणीतरी पुन्हा नव्यानं टाकणार. फास्ट डिव्हिजन 3 महिन्यात केवळ 500 रुपयात 6 लाख 6.5 लाख भर 500. पुन्हा आहे कोणतरी बोकांडीवर बसायला. पुन्हा ऑनलाईन परीक्षा. त्याच्यामध्ये ज्या शिक्षकाला 50 वर्ष वय झालंय, चष्मा लागलाय, अरे ऑनलाईनमध्ये कम्प्युटरला त्याला अडचण किती येईल?
एक एक प्रश्न 10-15 ओळीचा असल्यावर स्क्रोल करताना अडचण येईल का नाही? त्यानंतर महत्त्वाची गोष्ट, ज्यांना कम्प्युटरचं ज्ञान नाही त्याला पहिले माऊसच कळणार नाही, आपला बाण आपल्या कम्प्युटरवर हे का लोकांच्या कम्प्युटरवर घुसायला आहे. म्हणून हे उरफाटे धंदे गांजा पिऊन तुमच्या डोक्यात येतात कुठून, हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणून विनंती एकच आहे, बिना कामी त्या शिक्षकाला शिकू द्या रे. न्यायालयाचा निर्णय मान्य आहे. मग तुम्ही एक काम करा, जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी एखादा पेपर योग्य ठेवा, तो पेपर वेगळा असला पाहिजे. त्या पेपर अशा अनुषंगाने पाहिजे, स्कॉलरशिप, नवोदय, श्रेया, NTS, MTS ह्या नॉलेजला आधारून पेपर शिक्षकांचा घ्या. आणि बाकीच्यांना जे शिक्षक व्हायचे तर मग फक्त बाकीच्या कुठल्याही पदासाठी एक परीक्षा आहे तशी डायरेक्ट CET घ्या आणि शिक्षकांना जॉईनिंग द्या. पण तुम्हाला जाणून बुजून शिक्षकाला जर ताण द्यायचा असेल तर येणारा पिढी घडणार कशी आहे, येणाऱ्या पिढीत बदलाव होणार कधी आहे? कारण तुम्हाला जगात काही द्यायचंय, फक्त शिक्षण द्यायचं नाही. कारण शिक्षण म्हणजे प्रश्न, शिक्षण म्हणजे सवाल, शिक्षण म्हणजे आपल्या हक्कासाठी लढण्याची ताकद. आणि ती दिली नाही म्हणजे तुमच्या मागं झेंडे उचलायला, तुमच्या सतरंजा उचलायला कार्यकर्ते रिकामे. विनंती एकच आहे, सप्टेंबरला पेपर घ्या. ऑनलाईन घ्यायचाच होता तुम्हाला, उगं गंगाधरी शक्तिमान म्हणून तुम्ही कार्यक्रम ठोकलाय, पेपर फोडलाय कोण? आणि ज्या पेपर फोडण्यामध्ये ज्या शिक्षकांचं योगदान असेल, ज्यांनी हा पेपर फोडून विकत घेऊन पास होण्याची मनातल्या मनात कल्पना सुचली असेल, त्याचा करेक्ट कार्यक्रम करा. रस्त्यात पहिले त्यांचे नावं डिक्लेअर करा. हा पेपर घ्यायचा कोणाला होता? कारण डबल तो आयुष्यात पुन्हा शिक्षकी पेशात आला ना पाहिजे. जो पेपर फोडत असेल आणि स्वतःच्या हितासाठी पास होण्यासाठी बेजार होत असेल, तो वर्गातल्या ग्रामीण भागातल्या गोरगरिबाच्या लेकरांना काय वेगळं शिकवणार आहे, हाही विचार प्रशासनानं करणं गरजेचं आहे. म्हणून विनंती एकच आहे, प्रशासनात गेल्यावर गरिबीतून गरिबीवर भाषणं ठोकून गरिबाचा कार्यक्रम ठोकण्यापेक्षा फक्त वस्तुनिष्ठ वागा. आज महाराष्ट्रामध्ये एवढे IAS आहेत, IPS आहे, पण एक नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याच्या प्रत्येकाच्या ओठावर गाजतंय, त्या माणसाचं नाव तुकाराम मुंडे साहेब आहे. कल का काम ऐसा करो कि नाम हो जाए, नहीं तो नाम ऐसा करो कि नाम सुनते ही काम हो जाए. अरे अन्न भेसळ प्रशासन या महाराष्ट्राला माहीत बी नव्हतं, ते नाव तुकाराम मुंडे साहेबांना माहीत करून दिलं. आज पानटपरीवर पुडी भेटणं, कळलं का? कुठल्याही ज्या तलबीच्या वस्तू आहेत त्या भेटणं, डर का नाम दहशत का नाम. त्यामुळं प्रशासनात गेल्यावर तुम्हाला खऱ्या अर्थानं कायदा चालवता आला पाहिजे. खऱ्या अर्थानं जे प्रशासन, जी बाजू आपण हातात घेतली तिला न्याय देता आला पाहिजे. तो न्याय तुम्ही देसाल. TETचा भोंगळा कारभार कमी करून त्यांना शिकवण्याचे कामं देसाल, एवढी एक अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो. आणि बाकीच्या आमदारांना विनंती आहे, ह्या शिक्षकावर बोलण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मतदारसंघात चांगला विकास करा, त्या मतदारसंघातील समस्या मांडा. नक्कीच मोठा हार घेऊन आम्ही तुमचा सत्कार्य करायला येऊ, एवढीच अपेक्षा तुमच्याकडून देखील ठेवतो. सर्व शिक्षकांना, जे गोरगरिबाच्या लेकरांना चांगल्या पद्धतीने घडवतात, शिकवतात, त्या सर्व शिक्षकांच्या कार्याला सलाम करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.